बघा मित्रांनो, आपण घरी राबवलेला ड्रॅगन फ्रूटचा हा उपक्रम 2 वर्षानंतर सक्सेस झालेला आहे. याला 2 वर्ष याच्यासाठी लागले कारण की हे आपण घरी कुंडीमध्ये लावलेले आहे. कुंडीमध्ये लावले असल्यामुळे याची ग्रोथ जमिनीमध्ये असलेल्या रोपापेक्षा थोडी कमीच असणार आहे साहजिक. शेतामध्ये असल्यावर हे झाड जास्तीत जास्त 15-16 महिन्यामध्ये फूल देतं आणि फुलाचे रूपांतर हे फळामध्ये होते लवकरच. तरी इथून 15-20 दिवसानंतर याच्यातून फळ निघेल आणि हा आपला उपक्रम सक्सेस झालेला आहे. हे कुंडीमध्ये लावण्याचं कारण आपल्याकडे जागा नाही आहे आणि कुंडीत लावल्यानंतर मी फक्त एकचदा याला शेणखत दिलेलं आहे आणि कुंडीला खालून छिद्र केलेले आहे, कारण की याच्यात पाणी साचून राहणं म्हणजे हे झाड सडण्याचे कारण पाणी साचून राहणंच बनते. पाणी निघणं गरजेचं आहे. हे बघू शकता, फक्त एकचदा जेव्हा हे झाड लावलं तर तेव्हाचीच माती आहे, काही बदल केलेला नाही आहे. जास्त याला काही मेहनत लागत नाही आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये ऊन जास्त असते, तेव्हा 46पर्यंत तापमान पोचते. तेव्हा फक्त 3-4 दिवसांनी 3-3 मग्गे पाणी देणं याला गरजेचं आहे. बाकी याची काहीच एवढं संगोपन करणं गरजेचं नाही आहे. संध्याकाळी पाणी द्यायचं 3 मग्गे. हे बघा, अजून एक फूल इथे येत आहे. हे फूल इथून 15 दिवसांनी मोठं होईल आणि त्याचे रूपांतर फळामध्ये होईल. हे बघा, आपल्याकडे अजून एक झाड आहे. हे लहान आहे, याला फूल फळ येण्याला टाईम आहे, पण हे आपलं सक्सेस झालेलं आहे. आता इथून 15-20 दिवसात याला फळ येईल. हे वृक्ष वाळवंटी प्रकारचं असल्यामुळे याच्यात पाणी थांबणं हे चुकीचं आहे या झाडासाठी. याला खालून छिद्र केलेले आहे, पाणी निघणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद.